नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर. आज विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहे तो म्हणजे JEE मेन परीक्षा एक्झाम, जी कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, कधी कधी एक्झाम होणार आहे, सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, JEE मेन जॉईंट एंट्रन्स एक्झाम जी NTA घेत असते, तुम्हाला माहीत असेल, आणि हे ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. यामध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स हे 3 विषय असणार आहे आणि 25 क्वेश्चन फिजिक्स, 25 क्वेश्चन केमिस्ट्री आणि 25 क्वेश्चन मॅथ. ईच क्वेश्चन 4 मार्क्स, 10, 100, 100 आणि 100, टोटल 300 मार्क्सची ही JEE मेन परीक्षा असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये ॲक्युरसी पाहिजे आहे. तर ही जी JEE मेन परीक्षा आहे ती मॅन्डेटरी आहे मित्रांनो. ते म्हणजे IIT, NIT, IIIT आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट, यासाठी एकदम मॅन्डेटरी आहे की याशिवाय तुम्ही JEE मेन शिवाय या कोणत्याही इन्स्टिट्यूटला प्रवेश घेऊ शकत नाही. आणि IITला तर ॲडव्हान्स प्लस मेन्स दोनही क्वालिफाईड पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे 12th जे पर्सेंटेज आहे, कॅटेगरीला 65 आणि OBC आणि ओपन जनरल कॅटेगरीवाल्यांना 75% 12thला मॅन्डेटरी आहे मित्रांनो. ॲडव्हान्ससाठी IIT साठी मात्र NIT साठी, IIIT साठी किंवा गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूटसाठी तुम्हाला JEE मेनच्या बेसवरच प्रवेश मिळू शकतो आणि पर्सेंटेज 12च्या क्रायटेरियाची पण गरज नाही. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रातल्या जेवढे काही कॉलेजेस आहेत त्यातले 15% सीट्स ह्या JEE मेनच्या कॉलेज बेसवर भरल्या जातात. फॉर एक्झाम्पल COEP आहे, VJTE आहे, PICT आहे, SPC आहे, SPIT आहे, वालचंद आहे. जेवढे काही टॉप इन्स्टिट्यूशन्स आहे, म्हणजे टोटल इन्स्टिट्यूट समजा, मी फक्त नाव घेतले टॉप, तर त्यातल्या ज्या 15% सीट्स आहे ना मित्रांनो, JEEच्या बेसवर भरल्या जातात आणि 85% सीट्स ह्या MST CETच्या बेसवर भरल्या जातात. म्हणजे 15% सीट्स तुम्ही JEE मेन बेसवरही महाराष्ट्रातल्या BTech किंवा BE इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त JEE मेन मित्रांनो BSc ॲग्री जो 4 इयर डिग्री कोर्स आहे, बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर, त्यासाठी सुद्धा JEE मेनच्या बेसवर तुम्ही प्रवेश घेऊ शकता. JEE मेनची एक्झाम मित्रांनो 2 सेशनमध्ये होणार आहे. एक पहिलं सेशन तुमचं आता जानेवारीमध्ये आहे, ज्याचं फॉर्म भरणं क्लोज झालेलं आहे, आणि दुसरी एक्झाम आहे मित्रांनो एप्रिलला, ज्याचं आता फॉर्म भरणं जनवरीच्या फर्स्ट किंवा लास्ट वीकमध्ये सुरू होईल. तर ज्यांनी सेकंड अटेम्प्ट द्यायचा आहे, ज्यांना भरायचं आहे, त्यांनी आधार अपडेट करून घ्या. JEE मेनला लाईव्ह फोटो सेशन वगैरे आहे, त्यामुळे तुमचं आधार अपडेट असणं गरजेचं आहे. ते लवकर करून घ्या. तुमचं नाव, तुमची जन्मतारीख आणि तुमचा फोटो, ह्या 3 गोष्टी मॅन्डेटरी आहे, जे तुम्हाला आधारवर अपडेट करणं गरजेचं आहे. तर अशी असणार आहे मित्रांनो JEE मेन परीक्षा. आणि JEE मेनच्या सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट आल्यानंतर जे IIT प्रवेशासाठी जी ॲडव्हान्स परीक्षा होते ते JEE मेनच्या दुसऱ्या सेशनच्या रिझल्ट नंतर लगेच 10-12 दिवसातच होत असते मित्रांनो, किंवा महिन्याभरात होत असते. तर अशा पद्धतीने आज आपण JEE मेन या परीक्षेची माहिती घेतली. पुढील वेगवेगळ्या परीक्षेच्या माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. इथेच थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.